नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची आहे. हिरवी मिरची जी असते तर ती अशी बारीक चिरून घ्यायची आणि त्यानंतर बटाटे जे आहेत त्याचे पण छोटे छोटे पीस करून घ्यायचे. बटाटे चिरून घ्यायचे ते आणि ते पाण्यामध्ये ना 10-15 मिनटं असे ठेवून द्यायचे. त्यानंतर कढईमध्ये ना शेंगदाणे पूर्ण भाजून घ्यायचे. लो फ्लेमवर भाजायचे ते शेंगदाणे. त्यानंतर आता सर्व शेंगदाणे जे भाजलेले आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे. त्यानंतर मिक्सरमधून पूर्णपणे असे बारीक करून घ्यायचे. त्यानंतर आता कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये चिरलेले बटाटे टाकून द्यायचे आहे आणि त्यामध्ये ना थोडं मीठ टाकायचं आहे जेणेकरून ते चांगले फ्राय होतील. ते कडक राहणार नाही. पूर्णपणे मीठ टाकायचं असं की पूर्णपणे फ्राय होतील ते. अधूनमधून असं चेक करायचं की ते फ्राय झाले आहेत का नाही. आता पूर्णपणे फ्राय झाले आहेत बटाटे. त्यानंतर आपण टाकूया त्यामध्ये मिरची. त्यानंतर आता टाकूया आपण साबुदाणे आणि नंतर टाकूया शेंगदाण्याचं कूट जे आपण मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ते शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकूया आणि पूर्ण एकजीव असं मिक्स करून घेऊया. साबुदाणे पूर्णपणे मिक्स झालेले आहे. आता ते आपण 10-15 मिनटं झाकण ठेवूया. आपले साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.